मुंबईमध्ये भाजपचा महापौर कोण होणार हे निश्चित होत आहे। त्या संदर्भातली ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। सगळे नगरसेवक दाखल झाल्यानंतर आता भाजपचे महत्त्वाचे नेते व्यासपीठावर आहेत। थोड्याच वेळात नावाची घोषणा होणार आहे, नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। राजश्री शिरवाडकर की रितू तावडे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। शिवसेनेकडून संजय घाडी यांचं नाव हे उपमहापौर पदासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। महापौर हा भाजपचा होणार आहे, तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी सेनेकडून नाव निश्चित करण्यात आलं। संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। आज महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही सुद्धा ठरवले जाणार आहेत, त्यामुळे मुंबई पालिकेवरती महिला राज आपल्याला पाहायला मिळेल। याची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे। उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। शिवसेनेनं या संदर्भातली घोषणा केलेली आहे आणि शिवसेनेकडून संजय घाडी यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। ते उपमहापौर पदी विराजमान होतील। आज अर्ज हा दाखल केला जाईल। दरम्यान दुसरीकडे भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। महापौर हा निश्चित केला जाणार आहे आणि याची नावाची घोषणा अगदी काही क्षणात होणार आहे। मुंबईच्या पालिकेवरती महिला राज आपल्याला पाहायला मिळेल आणि ती महिला नगरसेवक नेमकी कोण असणार याची घोषणा अगदी काही क्षणात होणार आहे। सगळे महत्त्वाचे भाजपचे नेते दाखल झालेले आहेत आणि अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसंच इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा होतीये। पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजींचे या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर मी प्रकाश दरेकरांना विनंती करतो, आपण आदरणीय नेते श्री राऊत शेवाळेजी यांचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर मी सुषमला विनंती करतो, आपण शीतलताई म्हात्रे शिवसेनेच्या नेत्या यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं। तसंच पुन्हा एकदा प्रभाकर शिंदेंना विनंती करेन, शिवसेनेचे गटनेते अमेय खोलेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रभाकरजी, आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। अधिकची माहिती जाणून घेऊया। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठीचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपचा महापौर कोण होणार याचं नाव किती वेळात घोषित केलं जाऊ शकतं? नक्कीच आपण बघतोय की आज महापौर आणि उपमहापौर पदाचं जे नामनिर्देशन पत्र आहे ते आज महापालिकेत सादर केलं जाणार आहे। आजचीच मुदत यासाठीची देण्यात आलेली आहे। दोन्ही पक्ष जे आहेत त्यांचे नगरसेवक महापालिकेत दाखल झालेले आहेत। सुरुवातीला शिवसेनेच्या वतीने एक बैठक घेण्यात आली, तसेच एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण बघतो संजय घाडी यांना 6 वर्षासाठीचं उपमहापौर पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सर्व शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते भाजपच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। सर्वानुमते या ठिकाणी जे भाजपकडून जो महापौर साठीचा जो उमेदवार देण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे ना। थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद घेत महापौर कोण असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच आपण बघतोय की आता संजय घाडी यांच्यावरती शिंदेकडून उपमहापौर पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मात्र 6 वर्ष त्यांचं हे पद असणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा उपमहापौर पद जे आहे ते दुसऱ्याकडे 6 वर्षानंतर दिलं जाणार असल्याचं माहिती मिळते। एकंदरीत आपण बघतोय की आता बैठक जी आहे ती आता भाजप आणि सेनेची सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात महापौर पदाची जी घोषणा आहे ती होईल। ऋतिक, आणखी एक महत्त्वाचं, महापौर पदासाठी नेमकी किती नावं चर्चेत आहेत नक्कीच आपण बघतोय याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास काही क्षणांसाठी थांबवते ऋतिक। महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आणि उपमहापौर पदाकरता अर्ज भरण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक, आज सर्वांना उत्कंठा आहे की मुंबईचा महापौर कोण होणार आणि मुंबईचा उपमहापौर कोण होणार। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेत जे आपल्याला ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या दोघांच्या माध्यमातून मुंबईचा जो विकास झाला आहे, मुंबईचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळे
मुंबईकरांनी महायुतीला साथ दिली, महायुतीला प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आपल्याला एक ऐतिहासिक हे यश प्राप्त झालेलं आहे. म्हणून आजचा क्षण आपल्याला सर्वांना हा बघायला मिळतोय. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मी अमितजींना पण बोललो की अमितजी अध्यक्ष असताना हा एक ऐतिहासिक क्षण त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत होतोय. खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपण महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि कुठेही महायुतीत तडा होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ती काळजी घेतली. म्हणून मी आज या ठिकाणी आज सर्वांचं पण अभिनंदन करतो, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की आज जे काही महापौर आणि उपमहापौर पद जे काही आज घोषित होणार आहे ते आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो. म्हणून मी आज सर्वप्रथम उपमहापौर पदाकरता जो काही आदेश आहे माननीय मुख्य नेते, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्षादेश आहे तो पक्षादेश आपल्या सर्वांच्या समोर मी वाचून दाखवत आहे. शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे. सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल. हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे. तर याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. उपमहापौर पदाकरता शिवसेनेतर्फे श्री संजय शंकर घाडी यांचं नाव माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे आणि त्यांचा पदाचा कार्यकाल हा 6 वर्षाकरता असतो. धन्यवाद. श्री संजय शंकर घाडी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक असून मागाठाणे विधानसभेमध्ये ही प्रभाग क्रमांक 5 येतोय आणि हे दुसऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत. यांना भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे हे माजी उपनेते म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. तर शिवसेना आणि भाजप युती दोघांतर्फे त्यांना परत एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. संजय गाडी यांचं अभिनंदन करतो. बालपणीचे मित्र आहेत. आज एकत्र सभागृहात आम्ही जाणार आहोत. मी अधिक वेळ न घेता माननीय मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते अमित साटमजी यांना पुढच्या कार्यवाहीसाठी मी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पडळकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका. मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या
महापौरपदी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे. या हेतूने वॉर्ड क्रमांक 132च्या घाटकोपर पूर्वच्या नगरसेविका श्रीमती रितू तावडेजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईच्या महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेत आणि महापौर पदासाठी रितू तावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. तर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे सेनेनं खरं तर नाव जाहीर केलंय आणि संजय घाडी हे उपमहापौर पदासाठी उमेदवार असणार आहेत. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण जाणून घेतोय ती म्हणजेच मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांची नावं जाहीर केली आहे, ज्यामध्ये महापौरपदी रितू तावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. खरं तर महापौर पदाचं आरक्षण हे महिलांसाठी सुटल्यानंतर आता रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, त्यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडनं संजय घाडी यांच्या नावाची ही घोषणा झालेली आहे. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे संजय घाडी जे महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांचं अभिनंदन करताना दिसत आहे. ती सध्या आपण ते उमेदवार पाहतोय जे भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार असणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी महापौर पदासाठी महिला आरक्षण सुटलं आणि त्यानुसार रितू तावडे या भाजपकडून उमेदवार असणार आहेत. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांचं नाव निश्चित झालेलं आहे. उमेदवार म्हणून ते पुढे आलेले आहेत. ते मागाठाणे इथल्या प्रभाग क्रमांक 5 इथले नगरसेवक आहेत. ही त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहेत. संजय घाडी हे उपमहापौर पदासाठी महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि दुसरीकडे महापौर पदासाठी रितू तावडे या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत, ज्या भाजपकडून नगरसेविका आहेत. आणि महिलांसाठी हे आरक्षण सोडत निघाल्यानंतर मुंबई महापौर पदाची महिलांसाठीचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर भाजपकडून रितू तावडे या उमेदवार म्हणून सध्या पुढे आलेले आहेत आणि या दोघांचंही अभिनंदन सध्या केलं जात आहे. महायुतीचे उमेदवार जाहीर झालेत. मुंबई महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर कोण असणार, त्याचे उमेदवार कोण असणार हे भाजप आणि शिवसेनेकडून जाहीर झालेले आहे. त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आणि आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध खरं तर होणार नाहीये, कारण की ठाकरे सेनेकडून सुद्धा उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. 12 वाजता मातोश्रीवरती याचा निर्णय होणार आहे आणि पाहावं लागणार आहे की जर ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले गेले तर लढत कशी होणार आहे की उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होते. आणि असं जर झालं तर महापौरपदी रितू तावडे असतील, उपमहापौरपदी संजय घाडी असतील, कारण की भाजप आणि शिवसेनेकडून या दोघांची उमेदवार म्हणून नावं आता निश्चित झाली आहे. तशी अधिकृत घोषणाच अमित साटम यांनी केलेली आहे.
आणि थेट दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईतून ही दृश्य पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडेंचं नाव भाजपनं जाहीर केलेलं आहे, तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचं नाव शिवसेनेनं जाहीर केलेलं आहे। महायुतीच्या युतीमधून आपण पाहतोय ही नावं समोर येत आहेत, महायुतीच्या घोटातून ही नावं समोर येत आहेत आणि या ठिकाणी संजय घाडी यांचं अभिनंदन केलं जात आहे, जे उपमहापौर पदासाठीचे उमेदवार आहेत आणि सोबतच रितू तावडे यांचंही अभिनंदन केलं जात आहे, महापौर पदासाठीच्या त्या उमेदवार असणार आहेत। आता नेमकं ही लढत कशी होणार आहे, खरं तर बिनविरोध निवडणूक होणार होते की नाही हे जाणून घ्यावं लागेल। अगदी तासाभरातच मातोश्रीवर सुद्धा मुंबईच्या महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जात आहेत का या संदर्भात चर्चा होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नगरसेवक सुद्धा चर्चा करतील आणि त्यानंतर मातोश्रीवरती शिक्कामोर्तब होईल की ही निवडणूक होणार आहे की नाही, ठाकरे सेनेकडून उमेदवार दिले जाणार आहेत की नाही। आताची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिका जी देशातली सर्वात महत्त्वाची मोठी महानगरपालिका आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि त्यामुळेच मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे। कृपया शंखनाद के लिए सभी बाहर आएंगे। शंखनाद के लिए कृपया बाहर आइए सभी लोग। आपण पाहतोय मुंबई महापौर पदासाठी रितू तावडे यांचं जेव्हा नाव जाहीर केलं भाजपनं आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेनं संजय घाडी यांचं नाव निश्चित केलं, ही दोन्ही नावं जाहीर झाल्यानंतरचा हा आनंदोत्सव सध्या आपण पाहतोय जो महायुतीच्या गोटात पाहायला मिळतोय। खरं तर शंखनाद करत या जाहीर केलेल्या नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहायला मिळतोय आणि एक उत्साह सध्या महायुतीच्या गोटात पाहायला मिळतोय, कारण की महापौर पदासाठी महिला आरक्षण सुटल्यानंतर रितू
तावडे यांचं नाव समोर आलं. भाजपनं हे नाव जाहीर केलंय, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचं नाव निश्चित झालेलं आहे. मात्र हे जे पद आहे ते केवळ 6 वर्षांसाठीच असणार आहे. 6 वर्षांचाच उपमहापौर पदाचा हा कार्यकाळ असणार आहे. आणि इकडे आता सध्या रितू तावडे आपण पाहतोय, ज्या भाजपच्या महापौर पदासाठीच्या उमेदवार आहेत, त्या काही क्षणातच माध्यमांशी संवाद साधतायत. तर रितू तावडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतरची आताची ही दृश्य आपण पाहतोय. इथे मंगलप्रभात लोढा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित साटम देखील यावेळी उपस्थित होते. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या समवेतच आपण पाहतोय की महापौर पदासाठीचं नाव जाहीर करण्यात आलंय. रितू तावडे या भाजपच्या महापौर पदासाठीच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी हे अधिकृत उमेदवार असणार आहेत. प्रत्येकाकडनं, कार्यकर्त्यांकडून, नगरसेवकांकडनं या सगळ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. आणि हा आनंद जो आपण पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा, ज्यानुसार आता महापौरपदी रितू तावडे असतील की उपमहापौरपदी संजय घाडी असतील, हेच काही दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. कारण की दुसरीकडे ठाकरे सेनेनं सुद्धा उमेदवार देण्यासाठीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे सेनेकडून सुद्धा महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाऊ शकतात. अगदी 12 वाजता मातोश्रीवरती त्याचा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर कळेल की मुंबई महापौर पदासाठी निवडणूक होते का. आणि असं होत असेल तर ठाकरे सेनेकडून कोण उमेदवार असणार आहे अशी आता उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. कारण की इकडे दुसरीकडे महायुतीसाठीचे महापौर आणि उपमहापौर कोण आहेत हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर पदासाठी संजय घाडी या दोघांचं नाव निश्चित झालंय. उपमहापौर पदासाठीची जी जबाबदारी असणार आहे, जो कार्यकाळ असणार आहे, तो केवळ 6 वर्षांचा असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा फॉर्म्युला ठरवून दिल्याचंच शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. तर रितू तावडे ह्या मुंबईच्या महापौर होऊ शकतात. आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौर पदासाठी नाव जाहीर झालेलं आहे आणि हे नाव आहे संजय घाडी. मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा कार्यकाळ केवळ 6 वर्षांचा असणार आहे आणि 6 वर्षानंतर पुन्हा एकदा उपमहापौर पदासाठी नवीन नाव जाहीर केलं जाईल आणि तोपर्यंत संजय घाडी हे पद सांभाळू शकतात. तर दुसरीकडे महापौर पदासाठी रितू तावडे यांचं नाव समोर आलेलं आहे. संजय घाडी हे मागाठाणे इथून दुसऱ्यांदा नगरसेवक राहिलेत आणि त्यानुसार आता त्यांचं जे कार्यकाळ आहे, त्यांचं काम पाहून त्यांना उपमहापौर पदासाठीचं उमेदवार म्हणून शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलंय. तर इकडे महापौर पदासाठी रितू तावडे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. महिलांसाठी मुंबई महापौर पदाचं आरक्षण सुटलं होतं आणि त्यानुसार आता रितू तावडेंचं नाव जाहीर झालेलं आहे. भाजपच्या उमेदवार रितू तावडे, नगरसेविका रितू तावडे या महापौर होणार का, याकडे संपूर्ण देशाचंच नाही राज्याचंही लक्ष लागलेलं आहे. मुंबई ही महानगरपालिका संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहे. अर्थकारण जे आहे ते संपूर्ण राज्याचं हे मुंबई महापालिकेतून चालताना पाहायला मिळत असतं आणि सगळ्यात मोठी महापालिका म्हणून सुद्धा मुंबई महापालिकेला पाहिलं जातं. त्यामुळेच ज्यांचं मुंबईच्या महापालिकेवरती सत्ता, त्यांची संपूर्ण राज्यावरती सत्ता असंही एक समीकरण बोललं जातं आणि त्यानुसार आता मुंबईच्या महापौर पदासाठीची ही सगळी लढत पाहायला मिळते. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे या आता असू शकतात. खरं तर गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा एक हाती झेंडा होता आणि त्यांची सत्ता सुद्धा होती. मात्र त्यानंतर आता भाजपनं या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकांमध्ये जे अभूतपूर्व यश त्यांना मिळालंय, त्यानंतर आता हे पद भाजपकडे जाऊ शकतं. कारण की महापौर पदासाठी त्यांनी नाव सुद्धा निश्चित केलेलं आहे आणि तेवढं संख्याबळ सुद्धा जे आहे ते भाजपला या निवडणुकांमध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार आता रितू तावडे या ज्या आहेत त्या भाजपच्या उमेदवार असणार आहेत आणि रितू तावडे यांच्याच स्वरूपात भाजपला पहिला मुंबईचा महापौर मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचंही नाव समोर आलेलं आहे, जे नगरसेवक आहेत आणि नगरसेवक पदाची खरं तर त्यांची ही दुसरी टर्म आहे आणि त्यानुसार एक पुरुष एक महिला अशा पद्धतीनं महापौरपदे आणि उपमहापौरपदी महायुतीनं उमेदवार दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या महापौर पदासाठीचा हा जो प्रश्न आहे तो खोळंबला होता. नेमकं कोण असणार या दोन्ही पदांसाठीचे उमेदवार, हा प्रश्न सगळ्यांनाच लागून होता आणि त्यानुसार चाचपणी करण्यात आली. पक्षांतर्गत अनेक बैठका झाल्या आणि योग्य उमेदवार कोण आहे या संदर्भात भाजपकडून वारंवार बैठका घेत सगळ्या नगरसेवकांकडे चर्चा करण्यात आली होती आणि महिला उमेदवारांनी खरं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आपण पाहतोय बरीच मोठी शर्तीचे प्रयत्न त्यांनी केले होते आणि त्यानुसार आता रितू तावडे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. रितू तावडे यांचं काम पाहता त्यांना महापौर पदासाठी आता भाजपकडून उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी हे 6 वर्षांसाठी खरं तर उपमहापौर होऊ शकतात. मात्र ही निवडणूक जी बिनविरोध होणार होती ती आता बिनविरोध होतीये की लढत होतीये हे पाहावं लागणार आहे. कारण की ठाकरे सेनेनं सुद्धा मुंबई महापौर पदासाठी उमेदवार देण्याचं निश्चित होणार. आता हे काही वेळातच कळणार आहे की ते खरंच उमेदवार देतायत की नाही. कारण की आज ठाकरे सेनेच्या गोटात सुद्धा या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि अगदी 45 मिनिटांमध्ये आपण पाहतोय मातोश्रीवरती त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होणार आहेत. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ नगरसेवक सुद्धा असणार आहेत आणि त्यावेळी उमेदवार द्यायचे की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे. तर ही जी दृश्य आपण सध्या पाहतोय ते आपला अर्ज इथे दाखल करताना पाहायला मिळत आहेत. महापौरपदी रितू तावडे यांचं नाव घोषित केल्यानंतर आता त्या अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाल्या आहेत आणि आपला अधिकृत उमेदवारी अर्ज आता त्या भरतायत. तर रितू तावडे यांचा अर्ज भरून झाल्यानंतर संजय घाडी सुद्धा उपमहापौर पदासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत आणि कार्यकर्त्यांमधला हा उत्साह आपण पाहतोय. एक जल्लोषाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौर पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेलं आहे तर महापौर पदासाठी भाजपनं नाव जाहीर केलेलं आहे. महिलांचं आरक्षण मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सुटलं आणि त्यानंतर रितू तावडे यांचं नाव आता समोर आलंय, ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर हा अर्ज आपण पाहतोय त्यांनी सुपूर्द केलेला आहे. यावेळी भाजपचेच नाही तर शिवसेनेचेही महत्त्वाचे नेते त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. अगदी अमित साटम यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर एकच जल्लोष आपल्याला संपूर्ण परिसरात पाहायला मिळाला होता, कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर अमित साटम आता रितू तावडे ह्या जेव्हा अर्ज दाखल करतायत त्यावेळीही त्यांच्या बाजूला बसलेले आपण पाहू शकतोय. अमित साटम यांच्या नेतृत्वाखालीच रितू तावडे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. त्या भाजपच्या अधिकृत महापौर पदासाठीच्या उमेदवार आहेत. मुंबईच्या महापौर पदासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपनं ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. रितू तावडे यांचं नाव समोर आलंय. पाहावं लागणार आहे की आता येत्या काळामध्ये मुंबईच्या महापौर म्हणून रितू तावडे असणार आहेत का आणि कशा पद्धतीने त्यांचा हा कार्यकाळ असणार आहे. मुंबईच्या उपमहापौर पदासाठी नुकतीच घोषणा झालेली आहे. ते संजय घाडी आपल्यासोबत आहे. सर, अभिनंदन तुमचं आणि काय पहिली प्रतिक्रिया? धन्यवाद. खूप आनंद होतोय. मी महायुतीचे नेत्यांचे आणि माझ्या सहयोगी नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एका सामान्य शिवसैनिकाला या मुंबई शहराचं उपमहापौर बनण्याचं भाग्य या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. मी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पहिल्यांदा असं झालेलं आहे की 6 वर्षाचा कालावधी जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. काय त्याचं कारण? अतिशय चांगला निर्णय घेतलाय की माझ्यासकट अनेकांना याची संधी मिळू शकते 6 वर्षाचा, कारण हा बहुमान प्राप्त अनेक लोकांना झाल्यास अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील काही अर्ज दाखल करण्यात येणार आहेत किंवा अशा पद्धतीची माहिती आहे? हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी अर्ज भरावा किंवा नाही भरून आम्ही आमच्या महायुतीच्या वतीने आज पहिल्याच दिवशी
महापौर उपमहापौरपदाचे अर्ज भरलेले आहेत. काय प्राथमिकता असतील तुमच्या? काय प्राथमिकता? हॅलो हॅलो नक्कीच हे होते संजय घाडी ज्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की पक्षाकडून जी संधी देण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने पुढील कामकाज देखील केले जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कुलटकर, NDTV मराठी, मुंबई. तर आताच NDTV मराठीशी एक्सक्लुसिव्हली संजय घाडी यांनी संवाद साधला आणि त्यावेळी जी काही जबाबदारी पक्षाकडून दिली जाईल ती आपण मान्य करू आणि एका सामान्य नगरसेवकाला उपमहापौर पदाची जबाबदारी त्यांनी दिली आहे या संदर्भात त्यांनी आपल्या पक्षाचे आभारही मानले. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. ऋतिक, सध्या आपण पाहतोय रितू तावडे या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत, नेमकं तिथे काय सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की महापौर पदासाठी 2 टर्मच्या नगरसेविका असलेल्या रितू तावडे यांना संधी देण्यात आलेली आहे. आपण बघितलं की सुरुवातीला सर्व नेते अमित साटम असतील, मंगलप्रभात लोढा असतील, इतर वरिष्ठ नेते जे आहेत ते त्यांच्या भाजप कार्यालयामध्ये आले होते. सुरुवातीला एक औपचारिक बैठक त्यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे सर्व नेते या ठिकाणी आले आणि रितू तावडे यांचं नाव या ठिकाणी महापौर पदासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. खरं तर रितू तावडे आहेत घाटकोपर परिसरामधून त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा दांडगा अनुभव या परिसरात म्हणला जातो आणि भाजपकडून आता त्यांना महापौर पदासाठीची संधी देण्यात आलेली आहे. आपण बघतोय की त्यांच्यासोबत अमित साटम आहेत, इतर नेते देखील अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रितू तावडे यांचा जर आपण सामाजिक कार्यानुभव बघितला तर सहारा जनरल या ठिकाणी त्यांची संघटना आहे. मराठा प्रतिष्ठा राज्य महाराष्ट्रात, स्वामिनी महिला सेवा सहकारी संस्था ही त्यांची या माध्यमातून त्यांचं कार्य हे चालतं. कोरोना काळात देखील त्यांनी 52 मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्पचं आयोजन केलेलं होतं. कोरोना संसर्ग काळामध्ये देखील त्यांचं मोठं कार्य होतं. यामुळे अनुषंगाने त्यांचं हे कार्य पाहता किंवा आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये महिला ओपन हे पद निघालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत 4 नावांची चर्चा होती. त्यामध्ये रितू तावडे यांचं नाव आघाडीवर होतं. NDTV मराठीने रितू तावडे यांचं नाव देखील चालवलेलं होतं आणि आपण बघतोय की आता त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर 9 वाजेपासूनच ही सर्व जी बैठकांचं आयोजन या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भाजपचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सर्व नगरसेवक शक्ती प्रदर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले होते. त्यांचं रितू तावडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या ठिकाणी भाजपकडून शंकानाद करण्यात आला आणि त्यानंतर आपण बघतोय की सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत रितू तावडे या आता सचिवांच्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत आणि आपल्या महापौर पदासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच ऋतिक, आपण ही दृश्य पाहतोय NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी. ही दृश्य जेव्हा महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक 132 मधून त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि हा जो घाटकोपरचा सगळा मतदारसंघ आहे तो खरं तर गुजराती बहुल असा भाग आहे आणि गुजराती बहुल भागातून मराठी चेहरा म्हणून त्या ज्या निवडून आल्या आहेत तेव्हा त्याला विशेष महत्त्व दिलं जात आहे. रितू तावडे या गुजराती बहुल भागातील मराठी चेहरा म्हणून त्यांना खरं तर एक विशेष अशी ओळख इथे पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने त्यांनी इतक्या वर्षांमध्ये महानगरपालिकांच्या विविध समित्यांमध्ये कार्य केलेलं आहे त्यानुसार त्यांचा हा अनुभव पाहून, त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहूनच त्यांना भाजपनं महापौर पदासाठी उमेदवारी सध्या दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि महापौर पदाचं जे आरक्षण आहे ते महिलांसाठी ओपन गटातून सुटलं होतं आणि त्यातून जेव्हा वेगवेगळी नावं समोर आली त्यातून रितू तावडे यांचंही एक नाव होतं जे एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि रितू तावडे यांच्यासह जर आपण पाहिलं तर काही नावं दुसरी सुद्धा होती, ती म्हणजेच राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर. मात्र यातून रितू तावडे यांचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये विविध समित्यांसाठी जे काम केलेलं आहे, कोरोना काळात ज्या पद्धतीनं त्यांनी सगळा कार्यभार सांभाळला होता त्यानुसार त्यांचं लोकांमध्ये जाऊन केलेलं काम, त्यांचा हा जनसंपर्क यालाच कुठेतरी यश मिळाल्याचं आता पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये जी त्यांनी कामगिरी केलेली आहे त्यानंतर आता रितू तावडे यांची थेट महापौरपदी सुद्धा वर्णी लागू शकते आणि कारण की त्याच भाजपच्या अधिकृत